म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे व्हावे. कारण का ती 65 मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात, काही मंडळ घेत नाही. तर ती 65 मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे. कारण का जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात 65 मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून लावतो. ती मागणी आहे की ती 65 मिलीमीटरची अट जिथे अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा, सरसकट पंचनामे करा. सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच 15 दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे. कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची 2 वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. म्हणून ही मागणी आहे. सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे, ही मॅनमेड आपत्ती आहे. कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं, तिथेच नेमकं पाणी तुंबलं आहे आणि लोक तिथे वाहून जात आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरलं. अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप्स झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या 4 वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही. जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं. म्हणून प्रशासन मनमानी कारभार करत आहे, फक्त टेंडर उचलत आहे, त्याच्यातून पैसे कसे कमवावं त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते. याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारी ची मिलीभगत हे आहे, त्याच्यामुळे आज सोलापूर शहरात ही अवस्था. पण काही आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा मंत्र्यांचा दौरा त्या ठिकाणी होणार आहे असं दौरे होऊन काय मला सांगा, दौरे करतात, पाहणी करतात, पण पैसे मिळाले पाहिजेत, नुकसान भरपाई लवकर झाली पाहिजे, सरसकट पंचनामे झाले पाहिजेत. सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहे, जिथे जिथे पैसे गेलेत, अमृत योजना असेल, ड्रेनेजची कामं ती लवकरात लवकर झाली पाहिजेत. आणि नेमकं नाही तर ऐन इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात, पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वॉट सिटी झाली. नक्कीच ताई, एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. भारत पाकिस्तान मॅचेस बरेचसे ठिकाणी सुरू झाली, तुम्ही कसं पाहताय हँडशेक मुवमेंट जो होता त्याबद्दल सांगा. मुळात मॅच झालीच नाही पाहिजे. एकीकडे आपण युद्धात आहोत, ऑनगोईंग ऑपरेशन सिंदूर म्हणतात, आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी, टक्केवारीसाठी, ॲडव्हर्टिजमेंटसाठी BCCI तुम्हाला माहिती आहे काय तिथे, आणि ती आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे. मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती. पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका. एवढा ड्रामा. आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कटपुतली आहेत का? तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळण्यातच का पाकिस्तानची? नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे. आता निवडणुका लागतील असं बोललं जात आहे, बघूया. आता जोपर्यंत त्यांच्यासाठी ॲटमॉस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे. अजून काहीतरी योजना आणतील, अजून काहीतरी काढतील. 4 वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते. पूर्ण सिस्टीम कोलॅप्स आहे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या. किंवा अजून थोडे EVM हॅक करतील, अजून थोड्या वोटर याद्यांमध्ये अजून 45,000 खोटी मृत बेपत्ता नावं घालतील आणि मग काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल. 100% तुम्हाला दिसतंय देशभरात दिल्लीपासून नदीपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे. आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उत्तर दिसत आहे.